नाशिक शहराचा सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथे आज उद्योजक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत शहरातील विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी, विविध परवानग्या, पायाभूत सुविधा तसेच प्रशासकीय समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। उद्योजक रतन लट आणि गौरव ठक्कर यांनी आपले प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडले। या समस्यांची गांभीर्याने दखल घेत त्या त्वरित आणि प्राधान्याने सोडविण्यात येतील असे ठोस आश्वासन महापौर हिमगौरी आहेर अडके तसेच प्रशासनाकडून देण्यात आले। या बैठकीत उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप तसेच भाजपचे उपमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण उपस्थित होते। याशिवाय सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांनीही सहभाग घेत शहर विकासासाठी आपले विचार मांडले। प्रशासनाची भक्कम साथ आणि उद्योजक तसेच सेवाभावी संस्थांचा वाढता विश्वास यामुळे नाशिक शहराच्या विकासाला नवे बळ मिळणार असून शहर प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। नाशिकसाठी आपण सगळेजण नाशिकच्या प्रगतीसाठी गतीने काम व्हावं। जर गती असेल तर प्रगती होते आणि आपण सगळे वृक्ष लावणारेही आहोत, पण जर प्रगतीच्या आड वृक्ष आलेला असेल तर प्रगतीच्या आड आपल्याला बाजूला कराव्या लागतात, त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही। आणि ज्यांना याच्यात विरोध करायचा असेल त्यांनी प्रगतीच्या दिशेने यावं, स्वतःची गती दाखवावी आणि निश्चित ती प्रगती होईल। केवळ शायनिंग करायची किंवा विरोध करून मोठं व्हायचं अशी जी वृत्ती मानसिकता असते ती ठेचली जाते, ती कमी केली जाते। म्हणून चांगली मानसिकता अशीच असते की गतीला साथ देणं, प्रगती करणं। महानगरपालिकेमध्ये हिमगौरीताई, महापौरताई त्यांनी एक मीटिंग घेतली सगळ्यांची। नाशिक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते। नाशिकमध्ये काय काय होऊ शकतं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती, त्यासाठी पण माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिक जी डेव्हलप होऊ राहिली आहे त्याच्यामध्ये काही लोकांनी मुद्दामून झाड कापू नये आणि त्याच्यावरचा मोठा तमाशा करून ठेवलेला आहे। हे जे अँटी नाशिककर आहे त्यांनी थांबावा ही विनंती करतो आणि नगरपालिकेला विनंती करतो का जोरात स्पीडमध्ये कामं मोठे करायचे। रस्ते जे असतात हे ड्रायव्हिंगसाठी असतात, रस्ते रस्त्यासाठी असतात, पण जे झाडं आहेत आपण नवीन झाडं लावू, नाशिक ग्रीन करू, ही नक्की म्हणजे सगळ्यांच्या वतीने शाश्वता देतो। आणि महत्वाचं म्हणजे नाशिक हे अख्खं जग बघू राहिलंय, कारण कुंभमेळा येत आहे, त्यामुळे नाशिकची कुठेही डेव्हलपमेंट थांबता कामा नये एवढं सांगतो मी। नमस्कार। आज खरं तर सुमारे 2 तासापासून नाशिकच्या प्रगतीवरती आणि येणाऱ्या कुंभकाळामध्ये नाशिककरांच्या काय अपेक्षा आहे या जाणून घेण्याकरता एक बैठक इथे, जे नाशिकमध्ये चांगलं योगदान ज्यांनी केलं आहे, मग ते शिक्षण क्षेत्रातले असतील, अतिशय चांगल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था, NGO, इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर क्रेडाई असतील, आयमा, नीमा, त्यानंतर इथे एकाच गोष्टीवर बोलत होतो की आपल्याला नाशिकची ही जी कुंभमेळ्यातली जी प्रगती आहे ती शाश्वत करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत। मग प्रामुख्याने याच्यामध्ये जो मुद्दा इथे आला तो होता की कुंभमेळ्यात येणारे यात्रेकरू असणार आहेत, आपण त्यांना काय दाखवणार आहोत। आपल्याला स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक आणि सेफ नाशिक, एक प्रोटेक्टेड नाशिक अशी पण एक नाशिकची जी ओळख आपल्याला द्यायची आहे। मग हे करत असताना जे काही ट्रॅफिकचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करावं लागेल, रिंग रोड होणार आहे, येणारे जे ट्रॅफिक आहे ती आत्ताची लोकसंख्या आणि येणारी अजून जे बाहेर न येणारे आहेत लोक, त्यांना कसं सामावून घेता येईल, रिंग रोडवरनं बाहेरची ट्रॅफिक कशी करायची आहे पार, आणि अशा अनेक मुद्द्यांना खरं तर हात घातलं। व्हॉलेंटियर्स कसे असणार आहेत, हेल्थ सुविधा काय देणार आहेत, असे अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले। पण प्रामुख्याने एकमुखाने या सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली की नाशिकची प्रगती थांबता कामा नाही। कुठल्याही पद्धतीचा उहापोह करून, स्वतःकडे ओरड करून हे जे काही लोक नाशिकच्या प्रगतीला एक थांबवण्याचं काम करत आहे, आता आपण म्हणतोय की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे खरं तर नाशिककरांना नको आहे। वृक्ष जर रस्त्याच्या मध्ये येत असतील तर ते सुद्धा एक प्रकारचं अतिक्रमण आहे आणि नक्कीच या सगळ्यांनी त्याचं वृक्ष तोडीबद्दल नाही पण वृक्ष लागवडीबद्दल इथे हे सगळे निर्णय झाले। येणाऱ्या वसुंधरा
दिवस जो आहे तो आहे 22 एप्रिल आणि त्या ठिकाणी आपण बघताय की आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री जे आहेत आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री, गिरीश भाऊंनी तर इथे आधीच 16,000 झाडं लावलेली आणि तो संकल्प पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर आम्ही नाशिककर म्हणून पुढे येऊन आपलं नाशिक हरित कसं राहील आणि नाशिकाचं जे टेम्परेचर आहे ते कमी कसं होईल आणि नाशिकचा ग्रीन कव्हर कसा पुढे वाढत जाईल यावरती सगळ्या नाशिककरांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आज सगळ्यांनी दाखवली. प्रत्येक इन्स्टिट्यूट, प्रत्येक संघटना ही झाडं लागवड करण्यामागे आणि त्याच्यात सक्षम आहे, पण आज नाशिक महानगरपालिका एक पालकत्व म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कुंभच्या दरम्यान पाहते आहे आणि नक्कीच प्रगती म्हणजे डेव्हलपमेंट आणि संगम सांगड जर आपल्याला घालायची असेल, संकल्प केला आहे की 22 एप्रिलला वसुंधरा दिवस आहे 2026 ते 22 एप्रिल 2027 या एका वर्षात सगळ्याच संघटनांनी एकत्रित येऊन नाशिकचं ग्रीन कव्हर वाढवायचं आहे, नाशिकचं टेम्परेचर कसं कमी होईल यावरती काम करायचं आहे, स्वच्छतेवर काम करायचं आहे आणि एक नवीन रूप नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांना आपण हे करून दाखवू शकतो. एकत्रित येऊन आपण जसं सगळ्यात लहान मुलांना शिकवतो की आपण वेगवेगळे झालो तर आपल्याला जो रिझल्ट पाहिजे आहे तो मिळू शकत नाहीये. आपल्याला एकट्याला पुढे जायचं असेल तर एकटं चालावं लागतं, पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं जे यश आहे ते खूप मोठं असतं आणि म्हणून नाशिककर म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन नाशिकला हरित बनवण्यासाठी आम्ही संकल्प केला आहे. आता जे विरोधक आहेत त्यांची पण अशीच बैठक विरोधकांच्या खूप साऱ्या बैठका झाल्या. आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित राहिलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रत्येक वेळेस विरोधकांचा चेहरा बदलत गेलाय. आपण स्वतः पण बघू शकता की काही ठिकाणचे येऊन सांगणारे वृक्षप्रेमी हे वेगळे होते, आता पण ते वेगळे. मी सुद्धा त्यांना कळकळीची विनंती करते की वृक्षप्रेमी असणं म्हणजे वृक्ष जे काही आहे त्याचं प्रत्यारोपण होऊ न देणं किंवा वृक्ष तोड होऊ न देणं हे नाहीये. वृक्ष लागवड करणं ही पण एक वृक्षप्रेमीची ठळक भूमिका असली पाहिजे आणि वृक्ष लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. कारण वृक्ष जर वाढली तर नाशिकचं वातावरण, तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही संकट आता पूर्ण जगापुढे आहे ते आपण कमी करू शकतो. फक्त वृक्षतोड होते म्हणून रडण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं हे त्याचं सोल्युशन आहे आणि आपण जर विकास करायचा असेल तर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच राहिला पाहिजे. एका ठिकाणी रडून काहीच उपयोग होणार नाही. विरोध असा चालू आहे तर कारवाई करणार ते प्रशासनाचा भाग आहे. माझं नाशिककर म्हणून सगळ्यांना म्हणणं आहे, प्रशासनाच्या कुठल्याही कामात कुठलाही अडथळा आणला तर ते त्याच्या पद्धतीने कारवाई करणार आहे, पण लोकप्रतिनिधी आणि नाशिककर म्हणून मला असं वाटतं की आपण स्वतःची रेष मोठी करू इतरांची कमी करण्यापेक्षा. नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो. आज आपले महापौर लाडके हिंगोरीताई यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं. कुंभमेळ्याच्या याच्यावर कशी डेव्हलपमेंट नाशिकची व्हावी याच्यावर चर्चासत्र होतं आणि आय थिंक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे. या निमित्ताने फक्त एकच गोष्ट सांगतोय की क्रीडा नाशिकच्या सपोर्टनी क्रीडा नॅशनल नाशिकमध्ये रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि त्या ड्राईव्ह अंतर्गत या वर्षी 3.25 लाख झाडांचं जे आहे फॉरेस्टेशन आपल्या दरीमातुरी एरियामध्ये आपण करणार आहोत. 66,000 झाडांचं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि टोटल या रिफॉरेस्टेशन ड्राईव्हमध्ये इन द नेक्स्ट 3 to 4 years क्रीडा नॅशनलच्या माध्यमातून साधारण 15,000 एकरचं रिफॉरेस्टेशन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.